पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण आता आलो इंद्रलोकच्या ग्राउंडवरती. दिसेल आपण जिथे प्रॅक्टिस करतो तिथे, म्हणजे आपली दहंडीची प्रॅक्टिस होते तिथे. दहंडीची प्रॅक्टिस म्हणजे जय महाराष्ट्र गोविंदा पथकाची प्रॅक्टिस होते तिथे. तर आज सगळे लोक इथे जमले. त्याचं कारण आहे आपण मंडळाची पिकनिक काढली आणि आपण चाललो आहे पिकनिक म्हणून आई एकविरेच्या दर्शनाला कारल्याला. तर आपण निघतोय लोणावळ्याला आणि इथे दिसेल नर दिसलेला आपल्याला. आणि आता बाकीची मुलं दाखवतो तुम्हाला, किती बसेस आले ते आपण दाखवतो. इथे एक बस आहे, तिथे एक बस आहे आणि इथे सगळे जमा झाले. आतमध्ये सगळे पोरं काचाकच भरलेले आहेत. यावर्षी एकदम दाबून ठोका आलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही चालली आहे पिकनिक आपली जय महाराष्ट्र गोविंदा पथकाची. सगळे पदाधिकारी आणि मुलं आलेले तिकडे. संजू सर पण आहे तिथे, नारळ घेऊन आता वाढवतील नारळ. आणि इकडे पण एक बस आहे. हा लवेश इथे राजू सरांचे इंटरव्ह्यू घेते. समीर कुठे दिसेल इथे. संजू सरांनी नारळ वाढवलाय. गणपती बाप्पा हा झाड्या दिसेल, झाड्या आहे. आई पटेल ओवेश मित्रांनो दिसेल पूर्ण कचाकच भरले गाडी. क्या रे तुम्ही आहे छुट्टी मिला तेरे को. मित्रांनो सगळी बस भरलाय कचाकच. ही एक मोठी बस आहे आणि एक ती बस आहे. तर आम्ही त्या बसमध्ये जाणार आहोत त्या. तर आता ही बस निघते. मित्रांनो दिसेल सनी मराठी भैया आगरी भैया जाड्या मजेत. अरे सगळेच भरून वाकवून ठेवले. मी चल ती बस फुल भरलेली एकदम कचाकच. आणि आता हे उरलेले लोक आहेत. आम्ही त्या बसमध्ये जाणार आहोत. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी अर्ध्या मुलांनी टांग दिलेली आहे. बघू अजून किती लोक येत आहेत. तरी यावर्षी आम्ही लवकर नव्हतो. गेल्या वर्षी उशीर झाला होता, म्हणजे 1-1.5 तास तरी आणखी लेट होतो आम्ही. गेल्या वर्षी 8, 8:15च्या आसपास निघालो होतो. यावर्षी थोडं आम्ही लवकर निघतोय. हे इकडे लगेच आहे बस, अशीच होते. इकडेच वाईट येतोय. काय नाही, चालताना बरोबर होईल. फुल दाबून भरलाय रे बस. हा संजू सर फुल दाबून भरलाय. हा कुठे आहे मानस. अरे बापरे येणार आहे. अच्छा अच्छा. काय म्हणा सुना येत आहे का रे. हा पेपर आता कुठला पेपर. स्टॅट्सचा. अरे गेल्या वर्षी होता ना, मजा केली आहे. तर एक बस निघाले आणि आता ही बस निघते. म्हणजे आता हे सगळे आहेत. आणि महाराज चांगले यांचे. आता बाकीचे ना जी हा ज्यांनी फॉर्म भरलेत ना त्यांना 1000 फाईल लावून पाठवतो बघ. अरे कुठे काय मारवायला आऊन गेलो तर नारळ वाढवून झालंय. आता ही पण बस निघेल. फाउंटन जवळ 5 जणांना घ्यायचंय. घोडबंदरची पोरं. विन्या मोरे तू नाही येत आहेस, तू घरी जा.
अरे थांबव भैया थांबव. किती होणार मग ते लोक किती लोक ए बाबा मॅसेज टाक निघाले बघतो. मसाला काय ह्याच्यातच घेतला की मसाल्याचा वास येतोय. चला आपली बस निघाली आहे. पुन्हा शिडी गँग आहे इकडे. शिडीची मुलं दिसतील तुम्हाला. अरे इकडे फक्त सीडीवालेच आहेत. फक्त सीडीचे माणसं. हा एकटाच बेसवाला आहे. एक बेसवाला पॅकर आहे. कुठली पोरं? मित्रांनो आता घोडबंदरला आलोय. घोडबंदरची पोर आहेत. मानगाव मानगाव अरे सकाळीच दिसेल. घोडबंदरला फुल ट्रॅफिक लागलं. फाउंटन सोडलं आणि पुढे आल्यानंतर म्हणजे चेना ब्रिज पासून सगळं ट्रॅफिक लागलं. जास्त ना घोडबंदर रोडचं क्लायमेट धुका पसरलेला दिसेल तुम्हाला. मित्रांनो मी आता फूड प्लाझाला थांबलोय. दिसेल इकडे गाड्यांची गर्दी. इकडे गेले सगळे. एक्सप्रेसला खोपोली एक्झिटला मी आता फूड प्लाझाला थांबलोय. बघूया आता काय खायला मिळतंय. खायचे ऑप्शन तर भरपूर आहेत. आम्ही काय खायला घेतो ते बघूया आता. तर मी आता इथं कचोरी घेतले. कचोरी खातोय. ऐकताच नाही खाते. आम्ही खाल्लंय सगळ्यांनी. चला आता जरा चहा वगैरे घेऊ आणि मग परत बसमध्ये जाऊन पुढे कुछ करू. म्हणजे पुढे जाऊया लोणावळा.
चहा घेतले. मी मसाला चहा घेतला आहे, अद्रक चाय, आम्ही पण अद्रक चाय आणि गुडवाला चाय घेतलाय. गुडवाला चाय, योग्याने गुडवाला चाय घेतला आणि आता बनमस्का घेतोय आम्ही. आता चाय चस्का बनमस्का. पोचलोय एकविरा आईच्या गडाजवळ. गेट दिसेल तुम्हाला समोर. आपल्या 2 गाड्या म्हणजे एक त्या 2 छोट्या गाड्या आणि बस पुढे गेल्यात. आत्ता आम्ही शेवटची बस पोचतोय. आता आम्ही एंट्री करू. आम्ही पोचलोय कारल्याला. आता बस पार्किंगमध्ये लावतो आणि एक बसमधली मुलं सगळी गेलीत पुढे दर्शनाला. आता आमची बस आत्ता चालू आहे. तर आता ही सगळी दिसतील पोरं येत आहेत. तर आम्ही जाऊ दर्शन करायला. मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या पायथ्याशी आलोय आणि आता मंडळातर्फे आम्ही आता ओटी घेतो इथे. संजू सर, राजू सर घेत आहेत. वरती आहे ठेवायला. ते दर्शन करून घेऊया आपण आता इथे. एकविरा माते की जय. म्हणून दिसेल सगळं गुलाल उडवलेलं आहे. ठोंबरे एकटाच पुढे चाललं वाटतं. हे नवीन वर्षाचं लोक आले असतील पालख्या घेऊन, त्याचंच ना गुलाल रे. गुलाल ती आता नवी मुंबईची मानाची पडती. ओके. काहीतरी आलेली मध्ये 4 गेला. तर आम्ही आत्ता शिड्यात चढून वरती आलोय. सुरुवातच केली याचं. पायऱ्याने गेलं त्रास होईल. मी आता 5 पायरीच्या एकविरेच्या पादुका तिथे पोचलोय. तर ना आम्ही पोचले ऑलमोस्ट देवळाच्या इथे. तर आता दर्शनाला चाललं. संजू सरांची वाट बघत होतो. तर सगळी पोरं जमा झाली. अर्धी दर्शन करून गेली खाली. आता आम्ही जाऊन दर्शन करतो. आपल्या मंडळातर्फे ओटी आणण्याची ओटी भरायची आहे. तर चला जाऊयात देवळात. तर ना मी आता लाईनीत आलो आहे. आमचं आत्ता दर्शन झालंय. एकविरा मातेचं दर्शन करून आता आम्ही बाहेर आलो आहे गाभाऱ्यातून. आता आम्ही चाललो बाहेर. चला खाली चला. तर आता दर्शन करून सगळ्यांचं ऑलमोस्ट दर्शन झालं. आता आपण सगळे बाहेर भेटू, थोडे फोटो वगैरे काढू आणि मग आपण जाऊ हॉटेलवरती. मित्रांनो आमचं दर्शन झालं आहे, फोटो वगैरे काढलेत. आता आपण व्हिडिओ काढून जाऊया खाली.
मी आता प्रसाद घेतो इथे. उतरा लवकर. आता हॉटेलच्या ते पोचलोय, पण बस मोठ्या असल्यामुळे थोडा वेळ लागतो टणक्याला. आम्ही आधीच उतरलोय आणि चालत चाललोय हॉटेलवरती. बस दिसेल इथे थोडं अडकून बसले. रिवर्स काढतंय, घेत आहेत आतमध्ये, कारण उद्या परत काढायला बरं पडेल म्हणून. आपलं रिसॉर्ट आलंय लेमन ट्री. आयमेन्स ट्री झालं दिसेल आपलं इथे हॉटेल आहे. तर आपण पोहोचलोय हॉटेलवरती. चला ये आपापल्या घरी जा. आम्ही चाललो आमचा नेहमीचा ठरलेल्या रूममध्ये. 2 चॅनल आधीचा ठरलेला रूम. हॉटेलचे रूम कमी आहेत आणि मुलांची संख्या जास्त आहे, तर सगळे आता ॲडजस्ट करत आहेत. पण सगळ्यांना त्यांच्या चॉईसनुसार रूम पाहिजे. तर आता सगळे अर्धे गॅलरीमध्ये. सनी भैया तर गॅलरीतच बसला आहे आम्हाला रूम पाहिजे म्हणून. आणि आता इथे अजून डीजेचं सामान उतरवतं दिसेल इकडे. डीजे सामान उतरायला पण मुलं जात नाहीत, फक्त रूम ॲडजस्ट करायचे पहिले. सगळे बैठकीचा सोय करणं तयार झालेत. आता आम्ही हे आपलं गेल्या वर्षीचं लास्ट टाईमचंच हॉटेल आहे, यावेळेला त्याचं नाव लेमन ट्री म्हणून चेंज झालेलं आहे. तर त्याच हॉटेलमध्ये आलो आहे. आता सगळे ॲडजस्ट वगैरे करू आणि मग जेवण वगैरे करू. तर हा व्हिडिओ मी एकविराईच्या दर्शनाचा, म्हणजे आपण ट्रॅव्हलिंगपासून एकविराई दर्शन जे झालं त्याचा एक भाग बनवणार आहे. आणि दुसरा भाग आपला हे इथं हॉटेलवरती जी धमाल असणार त्याचा बनवणार आहे. पण त्याच्यामध्ये खूप सारे सायलेंट व्हिडिओ असतील, म्हणजे बीप टाकायला एवढा वेळ नसणार आहे. त्यामुळे आपण तो फक्त सायलेंट म्युझिक टाकूनच करू. नॉर्मलच व्हिडिओवर फक्त धमाल म्हणून दाखवू. तर हा जय महाराष्ट्र गोविंद पथकाच्या 2026च्या पिकनिकचा हा एकविराई दर्शनाचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या भागामध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. तर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. बाय बाय.